माढा तालुक्याचं उदाहरण आहे. जोपर्यंत उजनी नव्हतं तोपर्यंत 90% सोलापूर जिल्हा हा जिरायत होता, दुष्काळी, 1 नंबरचा दुष्काळी. आपलं नाव येत नव्हतं त्यावेळेस दुष्काळी म्हणून. जसं उजनी झालं, उजनी झाल्यानंतर 70% तालुका जिल्हा हा बागायती झाला. आणि जसं सीना बोगदा, तुमच्या पूर्वीच्या आमदारांना पत्र देऊन टाकलं बबनरावला, तो बोगदा गेला खाली, आलं लक्षात, डायरेक्ट सीनेतनं पाणी चंद्रभागेतनं कर्नाटकनं, पुन्हा तिथं 30 वर्ष आपण मागं पडलो. आणि जसा तो बोगदा झाला, आज सोलापूर जिल्ह्यातलं मला वाटतं 1 एकर क्षेत्र सुद्धा जिरायत नाही, 100% बागायत. आणि तीच अवस्था आपल्याला पाण्याच्या बाबतीत करायची. आज आपण तुम्ही बघितलं असेल, तुम्ही काही शेतकरी, आपण मागच्या 2-4 महिन्यापूर्वी आपण गेलो होतो मिरगावांना, बोगद्यात आपण उतरलो. जेवढचा बोगदा मिरगावांपर्यंत येणार 28 किलोमीटरचं काम, 90% काम पूर्ण झालेलं आहे. त्या ठिकाणी विहिरीचं काम चाललेलं आहे, फाउंडेशनचं मोटर बसवायचं काम चाललेलं आहे. हे जर जसं राहुलनं सांगितलं 2019ला मंत्री असतो आपण, दुर्दैव तुमचं आमचं, तर 2022 मध्ये 3 वर्षांमध्ये पाणी ते पडलं असतं आपल्या ह्याच्यामध्ये. बरोबर, दुर्दैव चालत जात नव्हतं आपल्या, असं समजू आपण. पण जसं आपण 2022ला काय केलं ते सगळ्यांनीच बघितलं. महाराष्ट्रामध्ये गंमत केली, थोडी गुदगुल्या केल्या, सत्तांतर झालं. सत्तांतर झालंय त्याच्यानंतर आता राहुलनं तुम्हाला सांगितलं की जे 4-4 महिने मागे पळत होतो, जे हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.